आपण बघतो की हळद ही पिवळ्या रंगाची असते, तर कुंकू हे तपकिरी किंवा लालसर रंगाचे असते. पण त्यांचा उपयोग हा फक्त रंगापुरताच नाहीये, तर ते ऊर्जा, आरोग्य आणि सौंदर्य यांचं देखील प्रतीक आहेत. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हळदीचा वापर का करतात? मंडळी, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, जो एक नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट आहे. म्हणजे असा एक गुणधर्म जो की ताप, दाह किंवा सूज कमी करण्यासाठी मदत करतो. तसेच जर एखादी जखम झालेली असेल तर त्यावर देखील हळद लावली जाते. दुधात टाकून हळद पिल्यास ताप देखील कमी होतो. हळदीमुळे त्वचेला देखील उजळपणा येतो. हळद ही महिलांमध्ये शरीरातील तप्त ऊर्जेचं संतुलन ठेवते. तसेच महिलांना ऋतुस्राव, अंगदुखी, प्रसूती अशा अनेक दुखण्यांमध्ये हळद उपयोगी ठरते. आता तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की लग्नामध्ये हळदी समारंभ पार पडतो. पण मंडळी, आपण कधी विचार केला आहे की हळदच का लावली जाते आणि या समारंभाला विवाहाच्या आधी एवढी मान्यता का आहे? सर्वच जण ही प्रथा का पार पाडतात? तर मंडळी, यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर याचं मुख्य कारण म्हणजेच नवरदेव व नवरी या दोघांचंही शरीर आणि मन हे सकारात्मक व्हावं यासाठी अंगाला हळद लावली.